कोल्हापूर महाराष्ट्राच्या आणि दख्खनच्या पठारावर एक राजस दैवत कोल्हापूरमध्ये नांदतं. महाराष्ट्रामधील एक असं कुळ नसेल, महाराष्ट्रामधील एक असं कुटुंब नसेल की ते कोल्हापूरच्या अंबाबाईच्या किंवा महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलं नसेल. या अंबाबाई सोबत कोल्हापूरमधल्या अनेक देवदेवतांचे सुद्धा संबंध लागतात. ऐतिहासिक आणि पौराणिक कथेमध्ये जसे या अंबाबाईचे, महालक्ष्मीचे उल्लेख आहेत, तसेच कागदपत्रांमध्ये सुद्धा प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या कोल्हापूरच्या अंबाबाईचं आणि महालक्ष्मीचं हे जुने उल्लेख आलेले आहेत. चालुक्य कुळांपैकी एक असलेल्या कुळाने, त्या कुळातील कर्णदेव, त्याचा मुलगा नृसिंह आणि ज्यावेळेला त्याची राजधानी विजयपथ होती, त्यावेळेला त्यांनी याच महालक्ष्मीच्या नावाने आपलं सोन्याचं नाणं पाडलं होतं. महाराष्ट्रामध्ये एकदा दुष्काळ पडला होता आणि तो दुष्काळ पडलेला असताना त्या दुष्काळाचं नियोजन करत असताना राष्ट्रकूट राजाने त्या देवीवर आपल्या करंगळीतून रक्ताचा अभिषेक केला होता, जेणेकरून महाराष्ट्रातला दुष्काळ त्या राष्ट्रकूट राजवटीतला दूर होईल. आज महाराष्ट्रामधील अनेक भाविक महाराष्ट्राच्या विविध प्रांतातून, कानाकोपऱ्यातनं या अंबाबाईला येतात. तसेच दक्षिण भारतातून, उत्तर भारतातून सुद्धा येतात. साधारणपणे काही दिवसापूर्वी एका प्रथेची सुरुवात झाली की बालाजीला जायचं आणि बालाजीवरून येताना या महालक्ष्मीसाठी साडी आणायची. सध्या जी मूर्ती गाभाऱ्यात आहे ती मूलतः काळ्या पाषाणाची उभी आहे. तिची उंची 3 फूट आहे आणि तिच्या 4 हातात म्हाळुंग, गदा, ढाल, पिण्याचे भांडे अशा वस्तू आहेत. म्हाळुंग पुढे केलेल्या हातावर आडवे आणि गदेचा दांडा वर मारवायचा अंमलक गट्टू हा खालील ढालीच्या दर्शनी भाग दृश्यमान आहेत. साधारणपणे या अंबाबाईला छत्रपतींच्या घराण्यातले सुद्धा आज सुद्धा मानपान केलं जातं. आणि कोल्हापूर जसं कुस्तीसाठी, मर्दानी खेळांसाठी प्रसिद्ध आहे, तसंच कोल्हापूर प्रसिद्ध आहे ते अंबाबाईच्या भक्तीसाठी. बरं, फक्त अंबाबाईची मूर्ती ह्या मंदिरामध्ये आहे का? जो आज आपल्याला ज्या मंदिराचा आजूबाजूचा परिसर दिसतो त्याच्यामध्ये अनुक्रमे व्यंकटेश, कात्यायनी, गौरी शंकर या देवता आहेत. जो महाकालीचा गाभारा म्हणून मनवला जातो तो दक्षिणाभिमुख असल्यामुळे त्याच्या पश्चिम, उत्तर व पूर्व भागातील किंवा देशातील देवळ्यामध्ये भरत म्हणजे म्हाळुंग आणि चौरे धारण करणारा द्वारपाल, शत्रुघ्न, वासुदेव या देवतांच्या मूर्ती आहेत. महासरस्वतीचा गाभारा अलीकडच्या काळातला असून त्यात देवळ्या नाहीत. त्याच्या पूर्वेला लागून राधा, मुरलीधर, शनी यांच्या कोठड्या आहेत. या पूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये अनेक दैवत पूजली जातात. मगाशी वर्णन केल्याप्रमाणे जसं भरत आहे तसंच बैठा, चतुर्भुज भैरव, शिवलिंग इत्यादी मूर्ती सुद्धा आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूला ज्या वेळेला मंदिराच्या देवीच्या मूर्तीकडे तोंड करून तुम्ही उभे असाल त्यावेळेला उजव्या बाजूला एका गुंफेमध्ये जैन तीर्थकरांच्या सुद्धा मूर्त्या आपल्याला कोरलेल्या बघायला मिळतात. मूळ मंदिर हे कोल्हापूरच्या कोटाने म्हणजे कोल्हापूरच्या किल्ल्याच्या तटबंदीने पूर्णपणे सुरक्षित केलेली आहे. कोल्हापूर शहरामध्ये कुठेही आपण उभे राहिलो तर मंदिराचा कळस लवकरच आपल्या ध्यानी येतो. मंदिरामध्ये सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण जसं मंदिर आहे, मंदिराची देवकोष्टक आहेत, मंदिराचा कळस आहे, मंदिराचा चौथर आहे, तसाच लक्ष वेधून घेतं ते मंदिराच्या आवारात असलेल्या दीपमाळा. ज्या वेळेला आपण मंदिराच्या आवारात जातो त्या महाद्वाराच्या वरचा नगारखाना हा छत्रपतींच्या काळात बांधलेला आहे. त्या नगारखान्यावरून सुद्धा शहराचे मुक्तपणे दर्शन आपल्याला घेता येते. या मंदिराच्या आजूबाजूची जेवढी मंदिरं आहेत ती सगळी मंदिरं ह्या महालक्ष्मीच्या आधिपत्याखाली येतात. कोल्हापुरात तुम्ही घराचा पाया, विहीर कुठल्याही कामासाठी जरी खणलं तरी तुम्हाला प्राचीन मूर्तीचे अवशेष बघायला मिळतात. खरं तर या क्षेत्राची म्हणजे महालक्ष्मीच्या या क्षेत्राची वारी करण्याचा प्रघात नाही. यामुळे देवतेच्या यात्रेचे दिवस जसं बाकीच्या देवतांच्या यात्रा असतात तसे या देवतेच्या यात्रेचे दिवस ठरलेले नाही. पण मूलतः मार्गशीर्ष आणि नवरात्रीमध्ये या देवीला गर्दी होतेच. महालक्ष्मी कुलदेवता मानणारे लोक घरात मुलांचे लग्न झाले असता किंवा नवीन मूल जन्मास आल्यावर अगर दर्शन घेऊन बरेच दिवस लोटले असेल तर ऐपत व सवड ध्यानात घेऊन कधी सर्व कुटुंब, कधी नवीन लग्न झालेले जोडपे, कधी मुलांसह माता महालक्ष्मीच्या दर्शनास येतात. येथे बडवे, पंडे, भोपे अशा प्रकारचे यात्रेकरूंची व्यवस्था करून त्या धंद्यावर जगणारे लोक कोणी नाहीत.
दर्शन ज्यांना घ्यायचंय ते लोक देवीचं दर्शन घेण्यासाठी तासन तास घुटमळतात, रांगेमध्ये उभे राहतात. सध्या हे देऊळ पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली आहे आणि ह्या देवळामध्ये आज सुद्धा वहिवाटदार हे छत्रपतींच्या काळापासून ठरलेले आहेत. महालक्ष्मीला चैत्र पौर्णिमा, नवरात्र, दिवाळी यात मौल्यवान दागिने घातले जातात. त्या दागिन्यांमध्ये किरीट, कुंडल, पिंपळपान, लप्पा, मोत्याचा कंठा, मंगळसूत्र, तन्मणी, सोन्याचा कंठा, चिंचपेट्या, मासपट्टा, सोन्याची गदा, मोहनमाळ, नथ या अलंकार घातले जातात. याशिवाय ज्या वेळेला तुम्ही इतर कुठल्याही प्रसंगाशिवाय ज्या वेळेला मूर्ती बघता त्यावेळेला मूर्तीवर नेहमी सोन्याचा किरीट आणि मंगळसूत्र हे दागिने घातले जातात. पूर्वी अश्विन पौर्णिमेला या अंबाबाईचा रथोत्सव होईल. सध्या हाच रथोत्सव ज्योतिबाच्या यात्रेत जोडून चैत्र पौर्णिमेस होतो. अश्विन शुद्ध पंचमीस पालखी कोल्हापूरच्या पूर्वेस असलेल्या टेमलाई नावाच्या देवतेच्या दर्शनाला जाते, भेटीला जाते. विजयादशमीच्या दिवशी पालखी सीमोल्लंघनात जाऊन परत येताना या अंबाबाईची आत्ताच्या दलित बांधवांकडे पूजा होते. यावेळी या देवीचं मोठ्या प्रमाणे लोक स्वागत करतात आणि अश्विन पौर्णिमेस देवीच्या नावाने मोठा भंडारा होतो. सध्या देवीला कुठल्याही प्रकारचं सोवळं पाळलं जात नाही. प्रति दिवशी 5 वेळा देवीची पूजा होते. म्हणजे काकडा आरती होते, दुग्धाभिषेक होतो, सायंकाळी सूर्यास्तानंतर पंचोपचारी पूजा होते, शंखोदकाने देवीला मार्जन करतात. रात्री सुमारे 10:30च्या सुमारास देवीची शेजारती होते. तेव्हा देवीस दूध, पेढे, लाडू, विडा अशा इत्यादी पदार्थांचा देवीला नैवेद्य दाखवला जातो. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी दूध प्रसाद म्हणून भाविकांना वाटले जाते, अशी ही प्रथा. आणि अशा पद्धतीने आज आपण कोल्हापूरचा आढावा घेतलेला आहे आणि हे कोल्हापूरचं मंदिर आणि महालक्ष्मी आपल्याला समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तर आमच्या चॅनलला फॉलो नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास शेअर आपल्या प्रियजनांपर्यंत नक्कीच पाठवा. देवीचे महात्म्य आणि ही आगळी वेगळी माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करावा आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करावे. पुन्हा भेटू आपण असेच अनोख्या मोहिमेवर आणि अनोख्या ठिकाणासह, अपरिचित माहितीसह. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.